12वी SP चॅप्टर 7 मधील पहिला पत्र आहे कर्ज रोखे वाटप पत्र. राईट, मागच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलं होतं या चॅप्टरची पूर्ण प्रस्तावना आणि चिटणीसार मार्फत जेव्हा कर्ज रोखे धारकांना पत्र लिहिण्यात येतो त्यावेळेस कोणती दक्षता घ्यावयाची असते, त्यावेळेस काय काय काळजी घ्यायची असते हे मागच्या व्हिडिओज मध्ये आपण कंप्लीट डिस्कस केलं. आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे जेव्हा कंपनीच्या चिटणीसार मार्फत कंपनीच्या कर्ज रोखे धारकांना तुम्हाला कर्ज रोखे मिळाले याबद्दलचं माहिती देणारं पत्र आणि त्याच पत्रासोबत एक कर्ज रोखे प्रमाणपत्राची कॉपी जेव्हा पाठवण्यात येते सोबत, पत्राच्या सोबत, ते कशा पद्धतीने लिहायचं काय नाही हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्या अगोदर हे तीन गोष्टी तुमच्यापैकी सर्व 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित पाहिजे, ती म्हणजे क्रमवारी. कारण प्रत्येक पत्रामध्ये विविध ठिकाणी दिनांक डेट्स तुम्हाला लिहायचे असतात. एक जरी डेट मागे पुढे झाली तर तुमचे मार्क्स कटतात. आता बघा, सर्वात पहिला क्रमवारीनुसार जर पाहायला गेलं तर सर्वात पहिला सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत ते कंपनीला अर्ज करतात की बाबा आम्हाला तुमच्या कंपनीचे कर्ज रोखे खरेदी करायचे. मग ती तारीख कधी येईल? सर्वात अगोदर 30 एप्रिलला एका गुंतवणूकदारानं एका कंपनीला, टाटा मोटर्स नावाच्या कंपनीला अर्ज केला 30 एप्रिल 2026 रोजी की मला तुमच्या कंपनीचे कर्ज रोखे खरेदी करायचे. मग तो कर्ज रोख्याची रक्कम आणि अर्जाची रक्कम कंपनीला पाठवून देत असतो. त्याच्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये कंपनीला आलेले सर्व अर्ज एकत्रित करण्यात येतात आणि त्या अर्जांचा अभ्यास करून, त्या अर्जाची छाननी करून काही काही कर्ज रोखे धारकांना पत्र वाटप करण्यात येतं किंवा त्या कर्ज रोखे धारकांना कर्ज रोखे देण्यात येतात. तर काय सांगण्यात आलेलं आहे? संचालक मंडळाच्या सभेत ठरावानुसार आणि तरतुदीनुसार कर्ज रोख्यांचे वाटप करण्यात येतात. हे कधी जातात? 16 मे 2026. ही रॅन्डम डेट्स आहे, फक्त कालावधी लक्षात ठेवा. अगोदर गुंतवणूकदार कर्ज रोखे पाहिजे म्हणून कंपनीला अर्ज करतो. त्याच्यानंतर सर्व अर्जाच्या कंपनी कायद्यानुसार सर्व अर्जाची छाननी करण्यात येते आणि संचालक मंडळाची सभा भरवण्यात येते. किती तारखेला सभा भरवण्यात आली? 16 मेला. त्यानंतर कंपनी काय करत असते? 30 मे 2026 रोजी कंपनी पत्र पाठवत असते. कोणाला पत्र पाठवत असते कंपनी? तर त्या कंपनीच्या त्या सर्व कर्ज रोखे धारकांना ज्यांच्याकडून कंपनीनं पैसे घ्यायचं ठरवलेलं आहे. सर्वात पहिला गुंतवणूकदार कंपनीला अर्ज करतात की मला तुमच्या कंपनीचे कर्ज रोखे पाहिजे. कंपनी जवळ सर्व अर्ज आले की मग संचालक मंडळाची सभा होते. त्याच्यामध्ये आलेल्या कर्ज रोख्यांच्या अर्जामधून ज्या ज्या लोकांना कर्ज रोखे वाटप करायचे त्या सर्व लोकांची यादी बनवण्यात येते आणि त्या सर्व लोकांना 30 तारखेला म्हणजे ही सभा झाल्यानंतर काही दिवसानं कंपनी काय करत असते? कर्ज रोखे धारकाला पत्राद्वारे कर्ज रोखे वाटपाबाबत कळविते आणि त्या पत्रासोबत कर्ज रोखे प्रमाणपत्र सोबत पाठविते. कसं पाठविते? सोबत, म्हणजे तुम्हाला तिथं अटॅच करायचं. जसं ईमेल पाठवत असताना तुम्ही जर एखादा ईमेल करत असाल आणि त्या ईमेल सोबत एखादा एक व्हिडिओ किंवा एखादा एक इमेज जर पाठवायचं असेल तर वर अटॅचचं बटन असतं. तसंच पत्राच्या सोबत आम्ही तुम्हाला कर्ज रोखे प्रमाणपत्र पाठवायला म्हणून त्या पत्राच्या मागच्या साईडलाच स्टॅपल करून दोन डॉक्युमेंट्स असतात. एक लेटर असतं आणि दुसरा सर्टिफिकेट असतं, डिव्हेंचर सर्टिफिकेट. ऑलराईट, तर हे तीन डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण लिहायला स्टार्ट करूयात पत्र. पत्र लिहित असताना मी ऑलरेडी जसं सांगितलं होतं की जे जे गोष्टी प्रत्येक पत्रामध्ये चेंज असतात ते तुम्हाला मी रेड कलरने सांगेन. बाकी सगळं ब्लॅक कलरने जे गोष्टी आहेत ते ऑलमोस्ट सर्व गोष्टी कशा असतात? सेम. आता मागचं जेवढंही पत्र लिहिलं तेव्हा आपण इथं सी, कधी यस असं लिहिलं. आता जेव्हा भागधारकांना पत्र लिहिता, सभासदांना पत्र लिहिता, तर तिथं सी स्टँड्स फॉर किंवा एस स्टँड्स फॉर, मोस्ट प्रोबेबली एस येतं, शेअर्स. राईट, तर रेफरन्स आहे शेअर्स. मग शेअर सर्टिफिकेट एस सी अँड त्याच्यानंतर मग सिरियल नंबरचे काही नंबरिंग वगैरे त्यांच्या प्रमाणे न्यूमरोलॉजिकली नंबर वगैरे असतात. बट मोस्ट प्रोबेबली जेव्हा कर्ज रोखे धारकांसोबत पत्र व्यवहार करत असता तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही डी या शब्दाचं जास्तीत जास्त उच्चार करायचा आहे किंवा जास्तीत जास्त ठिकाणी यूज करायचं. ओके, सो मी तर डी लिहिलं. डी स्टँड्स फॉर डिव्हिडंड. एम आर काहीच नाही, मनानं लिहिलेलं आहे. अँड त्याच्यानंतर दिनांक. सध्या इथं मी 30 मे 2026 लिहिलं. एकदा पूर्ण पत्र झाल्यानंतर वापस इथे ही डेट का आली?
आणि राहिलेले जे 2 डेट्स ते कुठे येतात काय नाही ते आपण व्यवस्थित चर्चा करूयात. आता सर्वात पहिले आपण काय करूयात की सर्व कर्ज रोखे धारकांना तुम्हाला कर्ज रोखे मिळाले याचं पत्र लिहायला स्टार्ट करूयात. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की व्यवस्थित चेक करा. ही जे 30 मे तारीख आहे ही आपल्याला कंपनीचा चिटणीस आला त्या कर्ज रोखे धारकाला लिहायचं पत्र आहे की तुम्हाला कर्ज रोखे मिळाले. किती तारखेला पत्र लिहायलाय? 30 तारखेला. याचा अर्थ कंपनीची संचालक मंडळाची सभा ऑलरेडी झाली. किती तारखेला? 16 तारखेला. याचाच अर्थ 16 तारखेच्या अगोदरच त्या गुंतवणूकदारानं ज्याला तुम्ही आज कंपनीचे कर्ज रोखे देताय त्यानं या 16 तारखेच्या अगोदरच कंपनीला कर्ज रोख्याचे पैसे पाठविले होते. त्यामुळं ह्या 2 तारखेचा उल्लेख 16 मे चा उल्लेख आणि 30 एप्रिलचा उल्लेख जो आहे तो तुम्हाला पत्राच्या महोदयाच्या नंतरचे जे तक्ता आहे तिथं मेन्शन करावं लागेल. ऑलराईट, चला आता स्टेप बाय स्टेप पत्र लिहायला स्टार्ट करतो मी. कर्ज रोख्याचे वाटप बाबत इथं लिहून टाकूयात आपण कर्ज रोख्यांचे वाटप बाबत. ओके, आता सर्वात पहिला आपल्याला लिहायचा महोदय. महोदय लिहिल्यानंतर लिहूयात आपल्या दिनांक एप्रिल 2026 चा अर्ज. आता डिव्हिडंडचा जो डिबेंचरचा अर्ज असतो तो डिबेंचरचा अर्ज डी पासून स्टार्ट होतो, शेअर्सचा अर्ज एस पासून स्टार्ट होतो, राईट. आणि डिबेंचर्स जेव्हा कंपनी विकायला काढते 1-2 नाही हजारो मध्ये कंपनीला अर्ज येत असतात. सो मोस्ट प्रोबब्ली नंबर घेत असताना हजारोच्या तुलनेमध्ये घ्यायचं. अर्ज क्रमांक DI 1013 मनानं घेतलं, 5 आकडे घेऊ शकता का? घेऊ शकता. अनुसरून म्हणजे चिटणीस लिहायलाय की महोदय. महोदय म्हणजेच कंपनीचे चिटणीस कोणाला मेन्शन करायलाय? राजेश पाटीलला. राजेश पाटील काय केला होता? टाटा मोटर्सला एक पत्र लिहिला होता त्यानं अगोदर कंपनीला अर्ज केला होता की मला तुमच्या कंपनीचे कर्ज रोखे खरेदी करायचे, राईट. आणि कंपनीने त्याला कंपनीने त्याला कर्ज रोख्याचे वाटप केलं. त्याबद्दल त्यानं कंपनीचा चिटणीस राजेश पाटीलला लिहायलाय की 30 एप्रिल 2026 ला तुम्ही जे अर्जाची रक्कम कंपनीला पाठवली होती कर्ज रोखे खरेदी करण्यासाठी, तर सर्वात पहिले त्यानं इथं तो पॉइंट मेन्शन करायलाय. ओके, अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास, आता कंपनीचा जो चिटणीस आहे त्याचं नाव त्या ह्याच्यामध्ये मेन्शन करत नाही, महोदयाच्या ह्याच्यामध्ये ना गुंतवणूकदार किंवा कर्ज रोखे धारकाचं नाव येईल किंवा महोदयाच्या ह्याच्यामध्ये चिटणीसाचं नाव येईल. इथं फक्त तुम्ही आपणास वगैरे येतात, राईट. कोण कोणाला म्हणाले हे कॉमर्स आपल्याला लगेच कळते. राजेश पाटीलला पत्र लिहायला तर हा कोण आहे? गुंतवणूकदार आहे, कर्ज रोखे धारक आहे. कंपनीचा चिटणीस कोण आहे? सर्वात शेवटी त्याचं नाव लिहिता आपण. ओके, मंडळाने मला आपणास कळविण्यास सांगितले आहे की आपणास प्रत्येकी 200 रुपयाचे 10% व्याज दराने 200 रुपयाचे 10% व्याज दराने. आता हे सांगायची गरज पडू नये की व्हिडिओ पॉज करून सर्वात अगोदर तुम्हाला हे सर्व गोष्टी नोट डाऊन करायचे, राईट. अँड त्याच्यानंतर मी जिथून लिहायलो
तिथून स्टार्ट करायचं. नुसतं जर हावल्यासारखं निवांत पायावर पाय टाकून व्हिडिओ बघत बसल्या, उलट मला क्रिटिसाइज करता की बोर व्हायले म्हणून. कारण नुसतं जर लिहिणं बघत बसलं तर बोरच होणार आहे. ओके, तुम्ही जर लिहित असाल तर कुठं ना कुठं मजा येते. डन. 10% व्याज दराने 100 अपरिवर्तनीय, अपरिवर्तनीयला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉन कन्व्हर्टिबल, म्हणजे असे कर्ज रोखे, असे डिबेंचर्स ज्याचं पुन्हा रूपांतर शेअर्स मध्ये होऊ शकत नाही. आता सर असे कोणते कोणते डिबेंचरचे प्रकार आहेत, युट्यूबला सर्च करायचं. कर्ज रोख्याचे प्रकार, DA2 अकॅडमी. टाइप्स ऑफ डिबेंचर्स, DA2 अकॅडमी. ऑलरेडी दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण हे सर्व गोष्टी डिस्कस केला. एका डिबेंचरची किंमत 200 आहे. असे टोटल 100 अपरिवर्तनीय डिबेंचर्स आपण त्यांना वाटप करत आहोत, ज्याच्यावर वार्षिक दराने त्यांना 10% व्याजदर मिळेल. ओके, 100 अपरिवर्तनीय कर्ज रोखे देण्यात आलेले आहेत. 100 अपरिवर्तनीय कर्ज रोखे देण्यात आलेले आहेत. सदर कर्ज रोख्यांचा कालावधी, सदर कर्ज रोख्यांचा कालावधी 5 वर्षाचा आहे. बघा आता इथे एवढ्या ह्याच्यात आपण काय काय लिहिला व्यवस्थित समजून घ्या. की सर्वात पहिला, कंपनीचा चिटणीस 30 मे रोजी कंपनीचा चिटणीस पत्र लिहायला, कोणाला पत्र लिहायला, राजेश पाटील यांना, की राजेश पाटील यांनी 30 एप्रिल रोजी कंपनीचा चिटणीस पत्र लिहायला 30 मेला. पत्र लिहिण्याच्या 1 महिन्या अगोदर 30 एप्रिल रोजी राजेश पाटीलनं कंपनीला पैसे पाठवले होते की मला तुमच्या कंपनीचे कर्ज रोखे घ्यायचे म्हणून. आणि मग कंपनीनं त्यांना पत्र लिहायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आज तारीख आहे 30 एप्रिल, सॉरी आज तारीख आहे 30 मे, बट 30 एप्रिल रोजी मागच्या महिन्यात 30 एप्रिलला तुम्ही जो अर्ज केला होता तो अर्ज क्रमांक आहे DI 1013, त्या पत्राला अनुसरून संचालक मंडळाने मला आपल्यास कळविण्यात सांगितलं आहे. म्हणजे कंपनीचे चिटणीस म्हणालाय की मागच्या महिन्यात 30 तारखेला तुम्ही अर्ज केला होता, तुमचा अर्ज क्रमांक हे होता आणि त्या अर्जाला अनुसरून कंपनीनं मला तुम्हाला इन्फॉर्म करायला सांगितलं की कंपनीनं तुम्हाला एका कर्ज रोख्याची किंमत 200 रुपये आहे, असे कंपनीनं तुम्हाला 100 अपरिवर्तनीय कर्ज रोखे देण्यात आलेले आहेत. किती अपरिवर्तनीय? 100 अपरिवर्तनीय कर्ज रोखे देण्यात आलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागावर, त्या प्रत्येक कर्ज रोख्यावर, सॉरी भागावर नाही, कर्ज रोख्यावर तुम्हाला 10% व्याज दराने व्याज मिळणार आहे. आणि हे कर्ज रोख्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. म्हणजे राजेश पाटलांनी जे कंपनीला पैसे दिले, कंपनी राजेश पाटीलला ते पैसे जे आहेत ते किती वर्षानंतर परत करेल? 5 वर्षानंतर ते पैसे कंपनी त्याला परत करेल. आता पहिल्या पॅरेग्राफ मध्ये हे लिहिलं. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे की संचालक मंडळाची सभा कधी झाली होती. आता संचालक मंडळाची सभा जी आहे ती सभा तो कर्जदार, तो कर्ज रोखे धारक किंवा तो जो गुंतवणूकदार आहे त्यानं अर्ज केल्याच्या तारखेनंतर आणि चिटणीसानं त्या कर्ज रोखे धारकाला पत्र लिहिण्याच्या अगोदरच्या डेट मध्ये व्हायला पाहिजे. मी जे आता बोललो ते जरी कळालं नसेल तरी हे लक्षात ठेवा. सर्वात पहिला की कर्ज गुंतवणूकदारानं कंपनीला अर्ज केलं 30 एप्रिलला, अर्ज आल्यानंतर संचालक मंडळाची सभा झाली 16 तारखेला आणि या सभेमध्ये ठरवण्यात आलं की या अर्जदाराला कर्ज रोखे वाटप करायचं आणि मग ते कंपनीचा चिटणीस जो आहे तो 30 मेला पत्र लिहायला आहे. तर आता तुम्हाला जी तारीख लिहायची असेल ती असेल 16 मे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे काय अशा पद्धतीनं, सदर कर्ज रोखे सदर कर्ज रोखे आपणास संचालक मंडळाच्या
सदर कर्ज रोखे आपणास संचालक मंडळाच्या दिनांक 16 मे 2026 रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार. आता हे जे कर्ज रोखे कंपनी त्या कर्ज रोखे धारकाला द्यायली, ह्याची सभा किती तारखेला झाली होती? सॉरी, याची सभा झाली होती 16 मेला. आणि 16 मे मध्ये ठरवलं की बाबा मागच्या महिन्यात जे 30 एप्रिलला अर्ज आलं होतं राजेश पाटलाचं, त्यांना कर्ज रोखे देऊन टाका. आणि मग या तारखेला कर्ज रोखे कंपनीने वाटण्याचा ठराव केला. आणि कंपनीचा जो चिटणीस आहे तो राजेश पाटीलला किती तारखेला पत्र लिहून इन्फॉर्म करायला? कंपनीचा चिटणीस राजेश पाटीलला किती तारखेला पत्र लिहून इन्फॉर्म करायला? 30 मेला. ओके, मी थोडंसं काय करतो इथं, जे डेट्स आहेत त्याला रेड कलरनं मेन्शन करतो, म्हणजे जेणेकरून इम्पॉर्टंट पॉइंट्स हायलाइट्स होतील. डन. 16 मे रोजी झालेल्या ठरावानुसार. ओके, चलो नेक्स्ट त्याच्यामध्ये लिहा, ठरावानुसार आणि विश्वस्त करारातील आणि विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदींनुसार देण्यात आले आहेत. तरतुदीनुसार देण्यात आलेले आहेत. आता या सेकंड पॅराग्राफ मध्ये कंपनीचा चिटणीस मेन्शन करायला आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये मेन्शन करायला आहे की राजेश पाटील तुम्ही 30 तारखेला अर्ज केला होता, तुमच्या अर्जाचा क्रमांक DI 1013 आणि त्या अर्जानुसार कंपनीने तुम्हाला एका कर्ज रोख्याची किंमत 200 आहे, असे 200 रुपयाचे 100 कर्ज रोखे वाटणार, ज्याच्यावर तुम्हाला व्याजदर किती मिळेल? 10%. आता ज्याचं मॅथ्स क्लिअर आहे, ज्याला बेसिक कॅल्क्युलेशन्स माहित आहेत, त्यांना लगेच कळेल की राजेश पाटलानं कंपनीला किती रुपये दिले. किती रुपये दिले? 200 गुणिले 10, सॉरी 200 गुणिले 100, 20,000 रुपये दिले. आता ह्या 20,000 वर 10% व्याजदर म्हणजेच राजेश पाटीलला दरवर्षी त्या 20,000 वर हजार रुपये व्याज मिळेल. सॉरी, 1000 रुपये 20,000 10% 2,000 रुपये त्याला व्याज मिळेल. ओके, आणि सदर कर्ज रोखे संचालक मंडळाच्या दिनांक 16 मे 2026 रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि विश्वस्त करारातील आणि कंपनीतील नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आले. आता विश्वस्त करार म्हणजे साधं सिंपल आहे, कंपनीने किती पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकले असतील. काल काय डिस्कस केला होता आपण, कंपनीने जर 500 लोकांपेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकले तर अशा वेळेस त्यांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी एका विश्वस्ताची नेमणूक करण्यात येते. कुठं ना कुठे इथं विश्वस्ताबद्दल उल्लेख आलेला आहे, मीन्स कंपनीने कर्ज रोखे 500 पेक्षा जास्त लोकांना विकले. ओके, चला आता समोरच्या याच्यामध्ये लिहा की तुम्हाला तपशील लिहायचं असतं की जसं प्रत्येक भागाला एक सेपरेट कोड असतो, तसं प्रत्येक कर्ज रोख्यांना एक सेपरेट कोड असतो, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचंय. समोरच्या पेजवर यायचंय, इथे येऊन लिहायचंय कारण तिथं जागा नाहीये. कर्ज रोखे वाटपाचा तपशील खालील प्रमाणे. बघा, आतापर्यंत जर तुम्ही याच्या अगोदरचे सगळेचे सगळे चॅप्टर्स अभ्यास केले, म्हणजे पत्राचे 6व्या चॅप्टर मधले पत्र, ते पत्र सहसा अशा पेजवर लिहा की ते सगळेचे सगळे पेजेस तुमच्याजवळ असतील. कारण होते काय माहित आहे का, की मी अनेक वर्षापासून स्टुडंटला ऑब्झर्व करतो की आता हे पत्र मी सांगितलं तर लगेचच्या लगेच सगळं लक्षात राहतं, बट जसं 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 तुम्ही 3-4 दिवस झालं पत्राचा अभ्यास केल्यानंतर मग पुन्हा काढून बघता, तुम्हाला हे कॉलम्सच लक्षात राहत नाही, कुठं काय काय नाही ते. सो मेक शुअर करा की सगळे पत्र
एका जोड पेजेसवर लिहिताल, 4 5 6 जोड पेज घ्या आणि त्याला व्यवस्थित स्टॅपलायझरनं स्टॅपल करा आणि दर 2 दिवसाला एक वेळेस सगळे पत्र व्यवस्थित चेक करत राहायचं कुठं काय काय नाही ते, जेणेकरून पेपर मध्ये तुमचे 10 मार्क्स काय होतील, फिक्स होतील. ओके. आता तपशील लिहित असताना तुम्हाला जवळपास याच्यामध्ये 6च्या आसपास कॉलम्स तयार करावे लागतात. त्यातलं हा पहिलं कॉलम, दुसरा, तिसरा, हे पाचवा, कारण चौथ्या कॉलम मध्ये 2 बाय 1 करावं लागतं, जे आपण करूयात. एक सेकंड. पहिल्या ह्याच्यावर लिहा पृष्ठ क्रमांक. आता पृष्ठ क्रमांक म्हणजेच काय, की कंपनीची जी डिव्हिडंड नोंदवही आहे, सॉरी, कंपनीची जे डिबेंचर्स नोंदवही आहे, कर्ज रोखे धारकाची नोंदवही, त्या नोंदवहीमध्ये राजेश पाटलाचं नाव पेज क्रमांक कितीवर आहे, तर ते लिहित असताना तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे काय अशा पद्धतीनं, की पेज नंबर वर राजेश पाटलाचं नाव आहे D50, डिबेंचर 50. ओके, डन. त्याच्यानंतर इथे लिहायचंय मागणी केलेले, जस्ट 1 सेकंड हा, जागा कमी अक्षर मोठं होत आहे. राजेश पाटलानं किती कर्ज रोखे मागणी केले होते, आन्सर येईल सिरियल असते 100 कर्ज रोखे त्यांनी मागणी केले होते, तर इथे लिहायचं 100. ओके. तिसरं त्याच्यामध्ये लिहायचंय वाटप केलेले कर्ज रोखे, कंपनीनं सुद्धा त्यांना किती दिलं, 100. वाटप केलेले कर्ज रोखे किती, 100. इथं एखादा एक पॉइंट तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येक कर्ज रोख्याची किंमत तुम्ही तिथे ऍड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. हे जे असतात हे कंपनी टू कंपनी चेंज होत राहतात. एखाद्या कंपनीला वाटलं की हे कॉलम असायला पाहिजे तर त्यांनी लिहितात, अदरवाईज नाही. असं काही ऍक्ट नुसार कंपल्सरी लिहा असं काही नाही. ऍक्ट नुसार फक्त एवढंच सांगण्यात येते की पत्र व्यवहार करत असताना सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजे. आता पुस्तकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की पुस्तकामध्ये प्रत्येक कर्ज रोख्याची किंमत, एका कर्ज रोख्याची किंमत किती आहे हे सांगण्यातच आलं नाहीये पत्रामध्ये, किंवा कंपनीनं कंपनीच्या चिटणीसानं कर्ज रोखे धारकांना लिहायचे पत्र त्यावेळेस कोणती कोणती दक्षता घ्यावी लागते, त्याच्यामध्ये जर सगळं सांगण्यात आलेलं आहे की योग्य असावा, सुटसुटीत असावा, स्पष्ट असावा, सगळे गोष्टी चिटणीसाला पत्र वाचून, सॉरी, सर्व गोष्टी कर्ज रोखे धारकांना पत्र वाचून समजतील. बट इथं पत्र जेव्हा वाचायला गेलं तर एका कर्ज रोख्याची किंमत किती आहे ते नाहीच आहे. सो कुठं ना कुठं दादा बोर्डाचा जो सिलेबस आहे तो नेक्स्ट वेळेस ते अरेंज करत असताना ते प्रॉपर त्याच्यामध्ये मेन्शन करतील. ओके. आता काही लोकांना वाटेल की सर इथं तर देण्यात आलेलं आहे 200 रुपयाचे वगैरे, मग तिथं मेन्शन करायची काय गरज आहे, तसं जमत नाही, सगळीकडे प्रॉपर मेन्शन करावं लागतं. ओके. हा. चौथा पॉइंट जो आहे तो असेल सिरियल नंबरचा अनुक्रमांक. अनुक्रमांक मीन्स की तुम्हाला जे 100 कर्ज रोखे मिळाले ते 100 कर्ज रोख्यांचा क्रमांक, की बाबा कुठून कुठपर्यंत होता. आपल्याला 100 कर्ज रोखे मिळाले तर सरळ सरळ लिहायचं पासून पर्यंत. आता आपल्याला जे 100 मिळालेत तुम्ही लिहू शकता डिबेंचर 401 तर डिबेंचर 500 पर्यंत. सिरियल नंबर तुम्ही तुमच्या मनाने ऍड करू शकता, त्याच्यामध्ये असं कोणता रॉकेट सायन्स नाहीये की असंच यायला पाहिजे तसंच यायला पाहिजे. हा, शेवटी आता मिळालेली रक्कम म्हणजे कंपनीला किती रुपये रक्कम मिळाली, मिळालेली रक्कम, एका भागाची किंमत आहे, एका कर्ज रोख्यांची किंमत आहे 200, 100 कर्ज रोखे खरेदी केलात. शॉर्ट मध्ये इथे लिहितो मी 200 कर्ज रोखे गुणिले 100, आन्सर येईल 20,000 रुपये. रुपीजचं चिन्ह, फक्त चिन्ह, दॅट्स इट.
फक्तचं चिन्ह. ओके, शाबाश. हे झालं तपशील जे आपण व्यवस्थित जोडला. अँड त्याच्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे कर्ज रोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे. हा म्हणजे कंपनीचा चिटणीस हा पत्र जेव्हा पाठवतो, तो जो लिफाफा असतो एनवेलप, त्याच्यामध्ये हा पत्र तर असतो, त्याचबरोबर डिबेंचर सर्टिफिकेट सुद्धा असतं, ज्याच्यामुळं तो इथे लिहायलाय कर्ज रोखे प्रमाणपत्र सुद्धा मी जोडलेलं आहे याच्यासोबत. आणि शेवटी इथे लिहितो कळावे. राईट, कळावे लिहिल्यानंतर डॉट. अँड सर्वात शेवटी इथे येऊन लिहायचं अटॅचमेंट मध्ये सोबत कर्ज रोखे प्रमाणपत्र. कर्ज रोखे प्रमाणपत्र. अँड मग आता इथं कंपनीचा जो चिटणीस आहे टाटा मोटर्स करिता आपला विश्वासू टाटा मोटर्स करिता स्वाक्षरी श्री प्रसाद दाशेटवर. माझंच नाव लिहायला मी प्रत्येक वेळेस चेंज कशाला करू. आणि इथं कंसामध्ये लिहितो कंपनी चिटणीस. राईट. हा, आता शॉर्ट मध्ये जे पण काय गोष्टी घडले ते फटाफट मी सांगतो. ओके, जस्ट 1 सेकंड, थोडस इंटरनेटचे इश्यू आहे. खूप सारे बॅकग्राऊंडला विंडोज चालू होते. अभी क्लिअर देखील. ओके, चलो आता याच्यामध्ये बघा कंपनीच्या चिटणीसानं कर्ज रोखे वाटल्याबाबतचे पत्र लिहिले. सर्वात पहिला की सर्वसामान्य गुंतवणूकदार कर्ज रोखे मिळवण्यासाठी आपणास अर्ज करतात. तर अर्ज किती तारखेला केले? 30 एप्रिल. तर त्या अर्जाबाबतचा उल्लेख जो आहे तो तुम्हाला करायचा आहे महोदय मध्ये, ज्याच्यामध्ये इथे लिहायचं की आपल्या 30 एप्रिलला पत्र आला होता. हे जे डॉट डॉट येत आहेत हे इंटरनेटचे इश्यू आहे, ऍडजस्ट करून घ्या. ओके, 30 एप्रिल. त्याच्यानंतर 30 एप्रिलला तो अर्ज केला, संचालक मंडळाची सभा झाली 16 मेला. सो 16 मे जी तारीख आहे ते तुम्ही इथे लिहिलं की बाबा 30 एप्रिलला आपला अर्ज आला होता, 16 मेला संचालक मंडळाची सभा झाली, त्याच्यामध्ये तुम्हाला लाभांश मिळाले. आणि हे 16 मेच्या नंतर राजेश पाटील म्हणजेच कर्जरोखे धारक ज्यांनी अर्ज केले त्याला माहित होतं. मग कंपनीनं त्यांना माहिती होण्यासाठी 30 मेला पत्र लिहिलं. संदर्भ क्रमांक डिबेंचरशी डिस्कशन चालू आहे त्यामुळे डी लिहायचं. शेअर्स असेल तर तुम्ही कुठं एस वगैरे लिहू शकता. त्याच्यानंतर हे जे प्रश्न क्रमांक आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न क्रमांक डिबेंचरची नोंद वही असते. कंपनी जवळ एक वही असते ज्याच्यामध्ये कंपनीनं कोणत्या कोणत्या कर्ज रोखे धारकाकडून पैसे घेतले त्या प्रत्येक पेजेसवर त्या पर्टिक्युलर कर्ज रोखे धारकाचं नाव असतं. सो इथं D50 आपण लिहिलं. त्याच्यानंतर मागणी केलेले कर्ज रोखे, किती कर्ज रोखे मागणी केले होते, वाटप किती केले. कदाचित कधी कधी मागणी केल्यापेक्षा वाटप कमी होऊ शकतात. ओके, पण असं कधीच होऊ शकत नाही की एखादे कर्ज रोखेधारक 100 मागणी केला कंपनी त्याला 200 देईल, असं होऊ शकत नाही. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक कर्ज रोखेधारकाला एक अनुक्रमांक असतो D401 पासून D500. 401 पासून 500 टोटल किती झाले? 100. समजा तुम्हाला वाटप केलेले कर्ज रोखे 50 आहेत आणि तुम्ही येड्यासारखे इथं 401 आणि 500 लिहिलात, याचा अर्थ वाटप अनुक्रमांक 100 शेअर्स दाखवलेला आहे पण मिळालेत किती तुम्हाला? 50. हे कुठं ना कुठं चुकीचं आहे. ओके, हे एवढं बेसिक माहित असू द्या. त्याच्यानंतर इथं 20,000 कसं आलं? एका कर्ज रोख्यांची किंमत होती 200 आणि आपल्याला मिळालेले कर्ज रोखे होते 100. 200 गुणिले 100 आन्सर किती आलं? 20,000. आता इथं व्यवस्थित चेक करा की जो 10% व्याजदरानं आहे हे 5%, 6% तुम्ही तुमच्या मतानं घेऊ शकता. 5 वर्षाचा कालावधी, 6 वर्षाचा कालावधी हे सुद्धा तुम्ही तुमच्या मतानं घेऊ शकता. आता बघा राजेश पाटलानं कंपनीला किती हजार दिले? 20,000. वार्षिक दरानं 5% म्हणजेच 10% म्हणजेच 20,000 वर 10% वर्षभराचं व्याज किती होईल? 2,000 रुपये राजेश पाटलाला फक्त कशाचे येतील? व्याजाचे पैसे येतील. कशाचे येतील? व्याजाचे. मग आता हे व्याज जेव्हा कंपनी राजेश पाटीलला देते, एक
डायरेक्ट त्याच्या अकाउंट मध्ये व्याजाचे पैसे टाकते 10,000 रुपये, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं कंपनी कर्ज रोखे धारकास कळविते की तुमच्या अकाउंट मध्ये कर्ज रोख्यावरचा लाभांश आम्ही ट्रान्सफर केलेला आहे, जाऊन चेक करा. ऑनलाईनला मेल येतं. ओके. दुसरं आहे अधिपत्र, म्हणजेच कंपनी राजेश पाटलाला पुन्हा एक पत्र पाठवते की तुम्हाला लक्षात आहे का, तुम्हाला कर्ज रोखे वाटप करण्यात आले होते, 20,000 चे कर्ज रोखे तुमच्या कंपनी जवळ आहेत आणि त्या 20,000 वर 10% म्हणजेच 2,000 रुपये कंपनी तुम्हाला व्याज द्यायली आणि हे व्याज जे आहे हे व्याज अधिपत्राद्वारे आहे. म्हणजे तुम्हाला एक पत्र येतं ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन करण्यात येतात आणि त्याच्यासोबत एक अधिपत्र येतं. आता हे अधिपत्र घेऊन चेक सारखंच असतं पण चेक नसतं, हे डिव्हिडंड वॉरंट किंवा इंटरेस्ट वॉरंट घेऊन तुम्हाला बँकेत जायचं असतं. मागचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी काय सांगायलो, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे. ओके. हे डिव्हिडंड वॉरंट किंवा अधिपत्र घेऊन तुम्हाला बँकेत जायचं असतं. बँक हे तुमच्याकडून अधिपत्र घेते, कंपनीच्या अकाउंट मधून ते 2,000 रुपये काढून तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करते, याला म्हणतात अधिपत्राद्वारे. दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, ज्याच्यामध्ये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येत असतात. आता हे सर्व गोष्टी कसं होते काय नाही, भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. ऑलराईट, तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लास मध्ये.